बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 30 नोव्हेंबर रोजी विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांना व्हर्च्युअली संबोधित केलं. मोदी म्हणाले की पूर्वीची सरकारे स्वतःला मायबाप मानत होती. पंतप्रधान पुढे म्हणाले की माझ्यासाठी गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी ही सर्वात मोठी जात आहे. त्यांना बळकट करून आम्ही भारताला विकसित राष्ट्र बनवू. आमची स्त्री शक्ती, आमची युवा शक्ती, आमचे शेतकरी आणि आमची गरीब कुटुंब हे आमचे अमृतस्तंभ आहेत. पंतप्रधान म्हणाले की मी लाल किल्ल्यावरून गावातील दीदींना ड्रोन दीदी बनवण्याची घोषणा केली होती. मी पाहिले की काही 10वी पास आहेत, काही 11वी आणि काही 12वी पास आहेत. पण हजारो बहिणी ड्रोन चालवायला शिकल्यात. त्याचा उपयोग शेतीत कसा करायचा, खतं आणि औषधं फवारणीत कसं वापरायचे हे सगळं त्यांनी शिकून घेतलंय. आता या ड्रोन भगिनींना सलाम करावा वाटतो. मी या योजनेला नमो ड्रोन दीदी म्हणतो. प्रत्येक गावाने ड्रोन दीदींना नमन करावं म्हणून मी हे नाव देतोय. आगामी काळात नमो ड्रोन दीदी कार्यक्रमाशी 15,000 बचत गट जोडले जातील. या गटांना ड्रोन देण्यात येणार आहेत. या भगिनींना ड्रोन पायलटचे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. नमो ड्रोन दीदी स्वयंसहायता गटांद्वारे महिला सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या कार्यक्रमात मोठी भूमिका बजावतील. खेड्यापाड्यातील बचत गटांमध्ये काम करणाऱ्या 2 कोटी महिलांना लखपती बनवण्याचे माझं स्वप्न आहे, असं मोदी यांनी स्पष्ट केलंय. सर्वात आधी लोकसभा निवडणुका होणार आहेत, त्यानंतर तुमच्या मनातल्या निवडणुका आहेत. लोकसभा निवडणुका होऊ द्या, त्यानंतर तुमच्या मनासारखं होईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाच्या चर्चेला पूर्णविराम दिलाय. आमचं स्वागत करताना तरुणांनी अनेक प्रकारच्या घोषणा दिल्या. आम्हीही लोकशाहीचा आदर करणारे आहोत, त्यामुळे लोकसभा निवडणुका होईपर्यंत थांबा, त्यानंतर तुमच्या मनासारखं होईल, असंही अजित पवार यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वतीनं कर्जतमध्ये 2 दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. या शिबिरामध्ये आमदार, माजी आमदार, खासदार, माजी खासदार आणि राज्यातले सर्व जिल्हाध्यक्षांना निमंत्रित करण्यात आलंय. शिबिराच्या माध्यमातून आगामी निवडणुकांची तयारी करण्यात येणार आहे. या शिबिरात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठांना देखील मी लोकशाहीचा आदर करावा असं सांगितलं होतं, मात्र त्यांनी आमचं ऐकलं नाही, त्यामुळे आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागली, असंही अजित पवार यावेळी म्हणाले. लोकशाहीमध्ये लोकांच्या मतांचा आदर करावा लागतो, तो आदर करणारे आम्ही आहोत, असंही अजित पवार यांनी म्हटलंय. विदर्भ, नाशिकपासून नंदुरबारपर्यंत पूर्ण उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर आकाशातून संकट येत होतं. अशावेळी राज्यातील सुलतान आणि डेप्युटी सुलतान दुसऱ्या राज्यातील प्रचारात व्यस्त होते. आपल्या राज्यातून खोके त्या राज्यात पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती, असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत खराब आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत आलाय. त्यांच्या मनात आत्महत्येसारखा विचार येतोय. अशावेळी सरकार कुठं आहे, असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. राज्यातील शेतकरी संकटात असताना राज्याचे मुख्य सुलतान आणि 2 डेप्युटी सुलतान यांचे निवडणूक पर्यटन सुरू आहे. आमचे विरोधी पक्षनेते राज्यात फिरतात. महाविकास आघाडीचे नेते फिरतात. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी फिरत आहेत. मात्र राज्याच्या सुलतानांना याच्याशी काहीही देणं घेणं नाही. ते छत्तीसगड आणि तेलंगणात प्रचारासाठी फिरत असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय. शिवसेना सुडाच्या कारवायामुळे मागे हटणार नाही. नालायक सरकारला खड्ड्यात गाडून त्यावर भगवा झेंडा फडकवूनच ती पुढे जाईल. मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेनेचे उपनेते दत्ता दळवी यांना बुधवारी सकाळी पोलिसांनी घरात घुसून अटक केली. मिंध्यानी स्व आनंद दिघे यांच्यावर धर्मवीर नामक चित्रपट काढला होता. त्या चित्रपटात दिघे हे नालायक गद्दारांना जी इरसाल भाषा वापरतात त्याच उपाधीचा उल्लेख दळवींनी गद्दार हृदय सम्राटांच्या बाबतीत केला. त्याबद्दल पोलिसांनी त्यांना अटक केली. मग त्याच उपाधीचा वापर केल्याबद्दल धर्मवीर चित्रपटाचे निर्माते दिघे यांची भूमिका करणारे नटवर्य, त्या चित्रपटाचे आर्थिक आश्रयदाते यांच्यावरही गुन्हे दाखल करून पोलीस त्यांना अटक करतील काय, अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाने राज्य सरकारवर टीका केली आहे. तुका म्हणे ऐशा नरा, मोजुनी माराव्या पैजारा.
तुकारामींनी हे जे सांगितले ते समाजातील नालायक किंवा भुरट्या लोकांविषयी सांगितले. पण तुकाराम महाराज आज असते तर महाराष्ट्रातील मिंधे सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी देहू पोलीस स्टेशनच्या कोठडीत केली असती. कारण सत्य आणि परखड बोलणं हा दंडनीय अपराध झालाय. चोरांना चोर म्हणायचं नाही, गद्दारांना गद्दार म्हणायचं नाही, त्यांना युगपुरुष, महात्मा, धर्मात्मा म्हणा असं राज्यातील मिंधे सरकारचे फरमान आहे. यातील काही जणांची स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणवून घेण्यापर्यंत मजल गेली आहे. राज्य एक प्रकारे सामाजिक सांस्कृतिक बाबतीत अधोगतीत जाते. राज्यात अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतकऱ्यांच्या जीवनात दुःखच दुःख आलंय. उभी पिके चिखलात आडवी झाली, प्रचंड नुकसान झाले. शेतकरी बांधावर बसून धाय बोकलून रडत असताना राज्याचे मिंधे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वगैरे राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेशात निवडणूक प्रचारासाठी गेले. या नालायकीस काय म्हणायचं? स्वतःचे घर असं वाऱ्यावर सोडून इतर राज्यातील भाजपाईंना खोके पोचवण्यात धन्यता मानणाऱ्यांना नालायक नाही म्हणायचं तर काय म्हणायचं असा घणाघात ठाकरे यांनी केलाय. राज्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू झाल्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिलेले खासदार हेमंत पाटील यांना राष्ट्रपतींकडून समन्स पाठवण्यात आलं. त्यांना 4 डिसेंबर रोजी हजर राहण्याबाबतचे समन्स देण्यात आले. खासदार हेमंत पाटील हे लोकसभेतील अनेक समित्यांवर सदस्य आहेत. असं असताना 29 ऑक्टोबर रोजी राजीनामा दिल्यामुळे ते एकाही बैठकीला हजर नव्हते. आता 4 तारखेला हजर राहण्यासंबंधी त्यांना समन्स पाठवण्यात आले. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी इथं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं होतं. त्यानंतर राज्यभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळाला होता. तसंच लोकप्रतिनिधींवर दबाव वाढला होता. जवळपास राज्यातील सर्वच गावात लोकप्रतिनिधींवर गावबंदी लादण्यात आली होती. तसंच त्यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव वाढला होता. त्यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी आपला राजीनामा थेट लोकसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. त्यामुळे याबाबतची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली होती. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी 29 ऑक्टोबर रोजी मराठा आंदोलकांच्या मागणीनंतर राजीनामा दिला होता. त्यांनी 31 ऑक्टोबर रोजी दिल्लीत महाराष्ट्र सदनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर उपोषण करत मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पाठिंबा दर्शवला होता. त्या संदर्भात आता पुढील घडामोडी काय होतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. सांगलीत वंचित बहुजन आघाडीची सभा बुधवारी पार पडली. या सभेत पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला हार घालू नये असं सांगितलं होतं. त्यावर आंबेडकरांनी वंचितांच्या सत्ता संपादन सभेत पोलिसांना इशारा दिला. पोलिसांनी आवाहन केल्यानंतर देखील सभेत मंचावर महाराष्ट्रातील सर्वच महापुरुषांची प्रतिमा ठेवण्यात आल्या. यात छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह टिपू सुलतान यांचीही प्रतिमा ठेवण्यात आली. वंचित बहुजन आघाडीची सांगलीतील सत्ता संपादन सभा सुरू होण्यापूर्वी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर मंचावरील महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करू नये असं सांगितलं. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी पोलिसांच्या सूचना फेटाळत टिपू सुलतान यांच्याही प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. तसंच भर सभेत याबाबत पोलिसांना इशाराही दिला. यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही आज टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला हार घातला, मात्र काहींनी घालू नका असं सांगितलं होतं. तुम्ही टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला हार घातला तर बघा असा इशारा आम्हाला देण्यात आला होता. माझे पोलीस खात्याला आवाहन आहे की 5 वर्षानंतर निवडणुका येतात आणि सरकार बदलतं. पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले, आजपर्यंत आम्ही कधीच निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेत सहभागी होण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र या निवडणुकीत आम्ही सत्तेत गेल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. पोलिसांनी घटनेप्रमाणे वागायचं आहे, त्यांनी कायद्याप्रमाणे वागायचं आहे. सरकार जे सांगत आहे तसं वागू नका असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. राज्यात अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे. 3 डिसेंबर नंतर राज्यात दंगलीची मोठी शक्यता असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. त्यावर प्रकाश आंबेडकरांना अटक करून त्यांची चौकशी करायला हवी असे मत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केलंय. तसंच मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी राज्य सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिलाय. त्यावर मनोज जरांगे आहेत कोण, मराठा आरक्षणावर त्यांचा अभ्यास काय असंही नारायण राणेंनी सुनावलं. केंद्राच्या विविध योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी भाजप देशव्यापी विकसित भारत संकल्प यात्रा राबवत आहे. आज पुण्यात ही यात्रा काढण्यात आली. त्यानिमित्त नारायण राणेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील विविध घडामोडींवर नारायण राणेंनी रोखठोक मत व्यक्त केलं.
प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यावर नारायण राणे म्हणाले, प्रकाश आंबेडकरांवर FIR दाखल करून त्यांना अटक करायला हवी. दंगलीसारख्या महत्त्वाच्या घटनांबाबत कुणी माहिती लपवत असेल तर तो गुन्हा आहे. दंगलीचा आधार काय हे त्यांनी सांगायला हवं. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याची दखल पोलिसांनी घ्यायला पाहिजे. ते कोणत्या माहितीच्या आधारावर हे बोलत आहेत याचा तपास पोलिसांनी करायला हवा. राज्यात दंगल घडू नये यासाठीची ही खबरदारी बाळगायला हवी असंही राणे यांनी म्हटलंय. भारतीय तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला देणारे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती पुन्हा एकदा चर्चेत आलेत. सरकारने पायाभूत सुविधांचे प्रकल्प प्राधान्याने हाताळले पाहिजेत आणि त्यासाठी उद्योगातील लोकांना 3 शिफ्टमध्ये काम करावं लागेल असं त्यांनी यावेळी सांगितलं. मूर्ती म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्था $3.5 ट्रिलियन आहे, तर चीन $19 ट्रिलियन वर पोहोचला आहे. एकेकाळी तिथेही आपल्यासारख्या समस्या होत्या, पण चीनने त्यावर उपाय शोधून काढला आणि आपल्या पुढे गेला. आपण अजूनही चीनशी बरोबरी करू शकतो आणि त्यांच्या पुढे जाऊ शकतो, पण त्यासाठी आपल्याला वेगवान निर्णय घ्यावे लागतील. बंगळूर येथील टेक समिट 2023च्या 26व्या आवृत्तीत झेरोथाचे सहसंस्थापक निखिल कामत यांनी पुढील 5-10 वर्षात बंगळूरने एक चांगले शहर बनण्यासाठी काय केलं पाहिजे असं विचारल्यावर नारायण मूर्ती म्हणाले की परदेशातील लोक 2 शिफ्टमध्ये काम करतात, त्यामुळेच ते आपल्यापेक्षा पुढे आहेत. समिटमध्ये मूर्ती यांनी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मोफत सेवांबद्दल सांगितलं की मी मोफत सेवांच्या विरोधात नाही, पण जे मोफत सेवा आणि अनुदान सरकार घेत आहेत अशा सर्व लोकांनी याच्या मोबदल्यात समाजाच्या कल्याणात योगदान द्यावं. मोफत योजना या सशर्त असायला हव्यात. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील उपस्थिती 20% वाढली तरच या सेवा उपलब्ध होतील असं सरकारने लोकांना सांगावं असं मूर्ती म्हणाले.